वर्सेस वर्सेस भैरवनाथ 11 या दोन संघांदरम्यान या ठिकाणी मात्र लढत सुरू असलेली जी पाहायला मिळते। भैरवनाथ 11 टीमचे संघमालक आपण पाहतोय श्री स्वप्नील नायकवाडे व श्री सतीश वाणी सर, तर दुसऱ्या बाजूला साई स्टोन वर्क्सचे संघमालक श्री रवींद्र गुंजाळ व श्री अमोल धोत्रे यांच्या मालकीचे असणारे हे दोन संघ याडी मात्र एकमेकांसमोर भिडलेले आपण पाहतोय। या ठिकाणी मात्र अतिशय चित्तथरारक लढतीत साई स्टोन वर्क्स संघानं या अगोदरच्या सामन्यात मात्र दर्जेदार विजय संपादन केलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी मात्र प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला भैरवनाथ 11 टीम या ठिकाणी मात्र सामन्याला होते सुरुवात। सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज, पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटका सजवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू होतोय सीमा पार, वन बाउन्स, खणखणीत चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी या ठिकाणी सन्माननीय प्रतापजी निमसे यांचे शुभागमन होते, त्याचबरोबर त्याचा आनंद घेत आहेत। दोन्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक सरचे स्वागत। गिरीश दादा निमसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलंही मनापासून सरचे स्वागत, धन्यवाद। या दरम्यान एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे। या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचणारे 5 धावा धावफलकावर लागलेले ज्या पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक आहे, आपण पाहिलं भैरवनाथ 11 संघाची जर गोलंदाजी आज नक्कीच या ठिकाणी एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य सन्माननीय विनोदजी माळी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। विनोद भाऊ माळी यांना विनंती आहे, बाबासाहेब शिंदे आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत, आपण या ठिकाणी यायचे। विनोदजी माळी संदीप साठी हा चेंडू होता, पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला, कडा प्रहार चेंडू जाईल या ठिकाणी सीमा पार आणि येतोय घणाघाती षटकार। फटका असा द्वाधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटका। या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला, वेगवान फटका, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, तोपर्यंत घेतली जाईल ती एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल 12 धावा धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत। पिनू जाधव यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील, त्यांनी देखील अतिशय दर्जेदार प्रारंभ केलेला आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला नक्कीच भैरवनाथ 11च्या जर आतापर्यंतच्या मॅचेस आपण पाहिले असतील तर गोलंदाजी ही नक्कीच एक प्रमुख बाब या संघाची आहे, बलस्थान आहे। या ठिकाणी हा चेंडू यावेळी मात्र फ्रंट फुटवर येत मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळी मात्र दर्जेदार कमबॅक सौरभ करताना पाहायला मिळतोय। धावफलक स्थिर असेल, 12 धावा धावफलकावर आहेत, एक षटकार एक चौकार या षटकात जरूर आलाय, परंतु तदनंतर आपण पाहतोय सौरभ या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी या षटकात करताना पाहायला मिळते। तमाम क्रीडा रसिक मात्र उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत। आमच्या एकलव्य प्रतिष्ठानकडून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन यावेळी पाहायला मिळालं। षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपेल आणि पहिल्या षटकाच्या शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली। दुसऱ्या षटकात प्रारंभ होतोय। संदीप माळी यावेळी मात्र आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर हे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले, पिनू जाधव आणि संदीप माळी प्रचंड आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे। एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि अशा लढतीत मात्र एक चांगली कामगिरी आतापर्यंत होताना त्यांच्याकडून पाहायला मिळते। आखूट टप्प्याचा चेंडू संदीप माळीच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक बाहुबली फटका बाहेर पडतोय आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला, सीमा पार, षटकार। फटका असा द्वाधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटका।
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्करचे पाहायला मिळतील समोरच्या दिशेला. यावेळी मात्र आकाशाला गवसणी घालणारा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता. मिड विकेटच्या दिशेला लाजवाब झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक मला वाटतं सुजित सरोदे अतिशय जबरदस्त झेल टिपलाय आणि इथे मात्र परतावाला माघारी परततील. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. का नक्कीच या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय. साई स्टोन वर्क्स या संघाला एक जबरदस्त सुरुवात खरं तर नक्कीच जी केली गेली होती संदीप यांच्याकडून बाद व्हावं लागतंय. महेशला या ठिकाणी यश मिळालेलं पाहायला मिळते. या अगोदरच्या सामन्यांमध्ये महेशनं मात्र प्रभावित केलं या गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी केली. या षटकात देखील काही तडाखेबंद फटके जरूर खाल्ले परंतु तदनंतर महेशला बाद नक्कीच एक खेळाडूला बाद करण्यात यश मिळते. सचिन लष्करी यावेळी स्ट्राईकच्या दिशेला फलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होतोय आणि इथे सचिन बाद होऊन माघारी पडतायत. महेशनं मात्र नक्कीच लागोपाठ दुसरा फलंदाज इथे बाद केलेला आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. गोलंदाज आहे किती आक्रमक गोलंदाज आहे याही सामन्यात तो दर्शवतोय. 3 मॅच तो खेळलाय आणि 9 विकेट महेशने घेतलेल्या आपण पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये मात्र छाप सोडली आहे. ठसा उमटवलाय आणि याही महत्वपूर्ण सामन्यात मात्र लागोपाठ 2 फलंदाजांना बाद करण्यात महेशला यश मिळालेलं आपण पाहतोय. न्यू बॅटर केशव यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. पिनू जाधव सलामीला आलेले फलंदाज होते. एका बाजूला मात्र नक्कीच तळ ठोकून आहेत. 2 फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीत बघूया केशव यावेळी कशा पद्धतीनं कामकाज करतील. महेश मात्र प्रचंड फॉर्ममध्ये एक भन्नाट स्पेल या ठिकाणी महेश यांच्या मार्फत टाकला जातोय. या दरम्यान हा चेंडू केशवसाठी समोरच्या दिशेला सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु क्षेत्ररक्षक चकतोय फसतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र चेंडू होतोय सीमा पार. आर पार फरार मिळतील धावाच्या. सीमारेषा भेदून गेला आर पार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी धावफलक या चौकाराच्या साहाय्याने वाढतंय. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू महेशचा तेज तर्रार तिखट मारा यावेळी मात्र महेशकडून नक्कीच आपण पाहतोय. या चेंडूवर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय खामोश ठेवलंय फलंदाजाला. एक बेहतरीन गोलंदाजी इथे मात्र महेशकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 22 धावा आहेत. 2 फलंदाज मात्र कामी आलेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र रिव्ह्यू. फलंदाजी करणाऱ्या संघानं मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. पेंडिंग डिसिजन आहे. ही स्पर्धा मात्र नक्कीच अल्पावधीत या ठिकाणी मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. सर्व आयोजक कमिटीचे नक्की द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच असतील. अगदी स्पर्धा भरवणं सोपं काम नसतं मित्रांनो आणि त्यातल्या त्यात कमी कालावधीत एवढी दर्जेदार स्पर्धा उभी करणं ही मात्र कौतुकास्पद गोष्ट आहे. सर्व आयोजक कमिटीचे देखील नक्कीच कौतुक असेल. वाईड बॉल या दरम्यान तिसऱ्या पंचांचा निर्वळा येतोय. हा चेंडू वाईड बॉल तिसऱ्या पंचांनी डिसिजन दिलाय. पुन्हा एकदा महेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 23 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 बनवल्या गेल्यात. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय केशव.
फुल टॉस चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेला. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. तब्बल 5 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. फ्रीडची देखील संधी असेल. केशव यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. संधी मिळाली आहे. व्हाईट बॉल. यावेळी मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल. हा गेला व्हाईट बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या दरम्यान हा चेंडू सुरेख. एक चांगलं कमबॅक इथे मात्र महेश करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगतीपथावर असताना एक चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र साई स्टोन वर्क्स हा संघ करताना पाहायला मिळतोय. तब्बल 29 बनवल्या. 2 फलंदाज गारद झालेत. मात्र धावफलकाचा जो गती आहे ती मात्र नक्कीच राखली गेली. लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळी केशवच्या बॅटमधून एक वेगवान फटका बाहेर पडतोय. लॉलीपॉप चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली. इथे प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग आपण पाहतोय. पिनू जाधव यावेळी मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत. सौरभ गोलंदाजी मार्कवर समोरच्या दिशेला. स्लॉट मध्ये चेंडू गेलाय समोरच्या प्लॉट मध्ये. जबरदस्त प्रहार. षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण या ठिकाणी पिनून चढवलेलं आपण पाहतोय. सौरभवर आक्रमण चढवलं गेलंय. धावफलक 6 धावांनी आकार घेत 39 धावा धावफलकर लावल्या गेल्यात. या दरम्यान पुन्हा एकदा पिनूची बॅट तळपते. यावेळी काव कॉर्नरच्या दिशेला फॉर चेंज. चेंडू मात्र लगातार दुसऱ्यांदा सीमा पार. षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार या ठिकाणी मात्र पिनूने खेळलेत. 2 चेंडूत या षटकातल्या तब्बल 12 धावा त्यानं वसूल केलेल्या आपण पाहतोय. एक जबरदस्त फलंदाजी, आक्रमक फलंदाजीचा नजराणा या ठिकाणी मात्र पिनू जाधवच्या स्वरूपात नक्कीच पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. लोअर फुलटा चेंडू होता. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. मिडऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि पाहता पाहता चेंडू होईल सीमा पार. नशिबाचा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक म्हणजे अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. धावा धावफलकर लावले गेल्यात. या दरम्यान बॅट चेंज घेतोय. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू खेळला जातोय. एक सिंगल दरम्यानच्या काळात येते आणि या सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय अर्धशतकी पल्ला संघाच्या धाव खात्यावर नक्कीच लागला जातोय.
साई स्टोन वर्क्स या ठिकाणी मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा धाव फलकावर लागले जातात. गाण्यावर मला नाचायचं लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. न्यू बॅटर आपण पाहतोय नवनाथ गुंजाळ. या अगोदरच्या सामन्यात देखील अतिशय प्रभावी फलंदाजी ज्या फलंदाजानं केली होती खऱ्या अर्थानं मात्र मेजर राठोड यांच्या समवेत या अगोदरच्या विजयाचा शिल्पकार म्हणून नक्कीच जे नाव घेता येईल तो नवनाथ गुंजाळ यावेळी मात्र मैदानावर पोहोचलाय. पहिला चेंडू डॉट त्याने खेळलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होतंय. 3 षटकांच्या समाप्तीअंती आपण पाहतोय 50 धावा धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली संपली.
असा द्वाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून लानू बर्डे दाजी घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खास पिनू जाधव यांची बॅटिंग त्यांना आवडली. लानू बर्डे दाजी यांच्या वतीने तब्बल पिनूसाठी 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. धन्यवाद. धावफलक मात्र फार वेगाने पुढे सरसावताना आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा स्टेप आउट करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली. एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा ताळमेळाचा अभाव दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये नक्कीच पाहायला मिळत नाहीये. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक आता जाऊन पोहोचेल. तब्बल 72 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पिनू करताना पाहायला मिळत आहेत. 13 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावांची एक आकर्षक आणि विस्फोटक खेळी या ठिकाणी मात्र साकारलेली पिनूने आपण पाहतोय. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. व्हाईट बॉल लेट पण थेट. यावेळी मात्र नक्कीच पंचांनी कळवलंय हा चेंडू स्वैर असेल. खरं तर पंचांचं देखील कौतुक असेल. पंचगिरी करणं एवढी सोपी गोष्ट नसते. बोला सर. 1 मिनिट. बरोबर या षटकाराबरोबर मात्र पिनू जाधव आपलं वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय. जबरदस्त फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी व्हायला हरकत नाही मित्रांनो. पुरेपूर मनोरंजन. आणि पिनू जाधवच्या या अर्धशतकीय खेळीसाठी लानू बर्डे दाजी यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. समोर जर तिकडं पलीकडं कोणी प्रेक्षक जर बॅरिगेट्स वरती बसले असतील ना, प्लीज सहकार्य करा. थोडंसं पाठीमागे या. ही कळकळीची विनंतीची सूचना आहे. मग तिथं जर बाबा आले, जर कोणाचा अपमान झाला तर ते स्वतः त्या ठिकाणी जबाबदार राहतील. प्लीज सहकार्य करा. बॅरिगेट्स वरती कोणीही प्रेक्षक बसू नका. त्या सूचनेचं पालन करा. धन्यवाद. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 79 धावा 79 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी मात्र पिनूकडून होताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती श्री छत्रपती शिवाजी महाराज 3 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. छत्रपती शिवाजी महाराज शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली. सोन्याची घाण, सोन्याची घाण, शिवरायांच्या महाराष्ट्राची देवतोडी जाण. षटकाला इथे प्रारंभ होईल. धावफलकाचा डोंगर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा रचलेला जो पाहायला मिळतोय. महेश गोलंदाजी मार्कवर आहेत. षटक क्रमांक 5 या ठिकाणी सुरू होते. दरम्यान हा चेंडू नवनाथसाठी यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाला कुठलाही चान्स नाही. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 83 धावा धावफलकावर आहेत. दरम्यान पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेला काय बहारदार फटका आहे. लाजवाब टायमिंग. नवनाथच्या बॅट मधून येतोय एक शानदार षटकार. फटका असा द्वाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा इथे एक प्राइज पिनू जाधवला परत एकदा येते. साई शिल्पचे मालक सागर शेठ रोकडे यांच्या वतीने सुद्धा पिनूच्या 50 साठी 500 रुपयाचं प्राइज सागर शेठ रोकडे यांच्या वतीने आलंय. धन्यवाद. चौकार. नवनाथ एक शानदार फटका पुन्हा एकदा नवनाथच्या बॅट मधून बाहेर पडतोय. मिड विकेटच्या दिशेला येतोय चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. म्हटलं जातं आता असं का म्हटलं जातं हे नवनाथ स्वतः दाखवतोय. जुने खेळाडू आहेत आणि काय जबरदस्त फॉर्म मध्ये या ठिकाणी मात्र फलंदाजी करतोय. 93 धावा
यावेळी मात्र धावफलकावर लागलेले पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय आणि इथे मात्र परताव लागेल. नवनाथ गुंजाळ झेल बांधून माघारी परततील. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. कालच्या सत्रात आपण पाहिलं तब्बल 104 धावा 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या होत्या. तर रेकॉर्ड या ठिकाणी तोडलं जाणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अतिशय दमदार आणि आक्रमक फलंदाजी नक्कीच नवनाथनं मात्र अगदी थोडा वेळ फलंदाजी केली, परंतु प्रत्येक चेंडूवर मात्र अक्षरशः तो तुटून पडला. प्रत्येक चेंडूवर आक्रमक फटका त्याने खेळला आणि त्या प्रयत्नात तो माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता नवनाथची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय तेवढाच घातक आणि आक्रमक असणारे फलंदाज या ठिकाणी मात्र मेजर राठोड, ज्यांची मात्र फार मोठी भूमिका या अगोदरच्या विजयामध्ये त्यांच्यासाठी राहिली होती. या ठिकाणी मयूर आंबोरे सर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याही वतीने या दरम्यान हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झेल इथे सुटतोय आणि चेंडू होतोय सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेतो. नवनाथ साठी षटकार हॅट्रिक साठी त्यांनी 500 रुपयाचं प्राइज लावलं होतं. जो नवनाथ बाद झाले हरकत नाही, पुढच्या काही वेळात ते प्राइज आपण या ठिकाणी देऊ. 97 धावा धावफलकावर आहेत. या दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र चेंडूला फक्त ब्लॉक केलंय. 1 धाव दरम्यानच्या काळाची घेतली जाईल. या एका धावेच्या साह्यानं षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपन्न होतंय आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती श्री साई स्टोन वर्क्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 98 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी यांच्या वतीने सरपंच साहेबांच्या वतीने राठोड दादा यांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर लानू बर्डे दाजी यांनी खास माझ्याहीसाठी ऑनलाईन 200 रुपयाचं प्राइज दिलंय. धन्यवाद. राठोड दादांसाठी हे सरपंच साहेबांचं प्राइज आहे 100 षटकार जर मारला तर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली संपली. 598 बनवल्या गेल्यात. 104 धावांचा रेकॉर्ड आतापर्यंत या स्पर्धेतला 6 षटकातला आहे. बघूया तो या ठिकाणी मोडला जाणार का. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय घणाघाती फलंदाज मेजर स्ट्राईकच्या दिशेला आहेत. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकच्या दिशेला 14 चेंडूत 50 धावा बनवणारा पिनू नॉन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतोय. शंतनूचा हा चेंडू यावेळी मात्र चेंडूनं फिरकी घेतली, क्रीज सोडली आणि इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करून मेजर धाव बांधून माघारी परतत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख यांची दमदार विकेट. खरं तर सेट बॅट्समन आहेत. अर्धशतकी पल्ला पिनूनं गाठलाय आणि तो जास्तीत जास्त चेंडू स्ट्राईकच्या दिशेला राहून खेळावं या उद्देशानं खरं तर या ठिकाणी मात्र विकेटचं बलिदान केलेलं आपण पाहतोय. न्यू बॅटर दादा बर्डे यावेळी मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय पिनू डावखरे हाताच्या शंतनूचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला प्रचंड महाकाय फाटका. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जाईल सीमा पार षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. या ठिकाणी आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दरम्यान फटका इथे फसला होता. थँक्यू सर. या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला युट्यूबचं सौजन्य देणारे आणि विशेष सहकार्य करणारे सन्माननीय रितेश भाऊ लांबे आणि त्याचबरोबर युट्यूब सौजन्य देणारे सन्माननीय सागर शेट्टी येवले साहेब या दोनही मंडळींचं या ठिकाणी शुभागमन होतंय. दोनही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे.
तर या ठिकाणी सीमारेष या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंतची मात्र नक्कीच रचण्यात श्री साई स्टोन वर्क्स या टीमला मात्र यश आलेलं आपण पाहतोय. 108 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू. याआधी पिनून जो षटकार मारला कळीम गावचे सरपंच सोमनाथ दादा चिंदे यांच्या वतीने सीताराम सोमनाथ चिंदे यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज पिनूला जमा झालेला आहे. धन्यवाद. शंतनू खरं तर एक दर्जेदार गोलंदाज आहेत, परंतु एका दर्जेदार गोलंदाजावर एका आक्रमक फलंदाजानं चढवलेला हल्ला आपण पाहतोय. या दरम्यान स्टेप आउट करत सुरेख फटका आहे, प्रचंड वेगवान फटका. क्षेत्ररक्षक होते तिथे, चेंडू मात्र अडू शकला नाही. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. पाहूया पटकावतायत का पिनू, पाहूया पुन्हा एकदा. शंतनू 112 धावा. यावेळी मात्र टायमिंग आणि नजाकत. काय फटका खेळलाय पिनूच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक सुंदर फटका बाहेर पडतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक दिलखेचक षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटका. धावफलक मात्र पार जाईल. 18 चेंडू पिनू जाधव खेळलाय आणि तब्बल 70 धावा त्यानं बनवल्यात. 118 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न होता. स्वतः शंतनू या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतील. झेल होऊ शकला नाही. त्या दरम्यान एक धाव घेतलीये. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहतोय 120 धावा 6 षटकात बनवल्या गेल्यात आणि 121 धावांचं आव्हान असेल पिनू जाधवसाठी. मात्र एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 19 चेंडू आणि तब्बल 72 धावा या 120 मधल्या एकट्या पिनूच्या बॅट मधल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी, लाजवाब फलंदाजी. कोणतीही स्पर्धा सत्यात साकारायची असेल तर आयोजन नियोजन भक्कम असावे लागते. अगदी तत्वात एकलव्य प्रीमियर लीग EPL आमदार चषक 2025च्या या स्पर्धेत